भाजपा सेना युतीकडून प्रभाग 1-2ला छप्पर फाडके मिळाले, मात्र शेवटी किंग मेकर सूळच ठरले. नगर परिषदच्या निवडणुकीत असंख्य उलाढालीनंतर उपाध्यक्षपद शेवटी रेल्वे गेट बाहेर वैशालीताई प्रमोद सूळ यांना व अशोक डांबे यांना स्वीकृत नगरसेवकपद मिळाल्यानंतर भाजपा सेना युतीकडून प्रभाग 1 व 2ला छप्पर फाडके मिळाले असल्याची चर्चा आज संपूर्ण शहरात होती. त्यामुळे शहरात व रेल्वे गेट बाहेर आनंदाचे वातावरण होते. प्रभाग 1-2 मध्ये 4 कमळ फुलणार असे शहरात निवडणूक लागताच चित्र होते. मात्र उमेदवारी मिळाल्यानंतर चित्र पलटले. तरीही अटीतटीच्या लढतीत 3 कमळ रेल्वे गेट बाहेर फुलले. 2019 मध्ये किंग मेकर राहिलेले जितू शेठ सूळ यांनी पूर्णतः कंबर कसली होती. मात्र काही मनाविरुद्ध घटना घडल्या आणि 2025च्या निवडणुकीत एका सीटला मुकावे लागले. आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व शहरातील पक्षाच्या पदाधिकारी यांनी उत्कृष्ट नियोजन करीत आजची पदे बहाल केली. आजच्या निवडीमुळे भाजपा सेना युतीत शेवटी सर्वच ऑलवेल झाले असल्याची चर्चा आज दिवसभर शहरात होती. सूळ कंपनीने उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध खेळ करत विजयश्री खेचून आणला असून सूळ परिवारातील समाजोपयोगी कामे आणि सर्वसामान्य जनतेची अडीअडचणी सोडविण्याची पावती जनतेने त्यांना दिली आहे. त्यामुळे खरे किंग मेकर सेटच ठरले आहे. या विजयश्रीचे श्रेय काही पदाधिकारी घेत आहेत, मात्र हे पब्लिक हे सब जानती है असे म्हणण्यात हरकत नाही. प्रभाग 1 मध्ये काही भागात धमाल कंपनीनेही मेहनत घेतली, मात्र यश मिळाले नाही. अशोक डांबे यांना पूर्वीच उमेदवारी द्यावी अशी मागणी सूळ यांच्या मार्फत करण्यात आली होती, अशी ही माहिती गोपनीय सूत्राकडून मिळाली होती. शेवटी आज झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपद आणि स्वीकृत नगरसेवकपद मिळाल्यामुळे प्रभाग 1-2ला योग्य न्याय मिळाल्याचे चित्र समोर आहे. सनसनी न्यूज, शेगाव.